नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ना दम मच्छी करणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धती तुम्ही पाहू शकता किती छान झाली. तुम्हाला जर मच्छी फ्राय करायला वेळ नसेल किंवा तुम्हाला असं अशी प्रत्येक वेळेस मच्छी फ्राय खाऊन कंटाळा आला असेल, वेगळं काहीतरी असं खाऊ वाटत असेल, तर अशी दम मच्छी करा, खूप छान होते. तर तुम्ही पाहू शकता एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात आपली ही दम मच्छी तयार होते. तर त्यासाठी काय काय करायचं, आधी सुरुवातीला ना मच्छी कट करून आणलेली असतीच, आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची. एक 4-5 पाण्याने त्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुतली की नाही की मग त्याचा वास पण येत नाही मच्छीचा आपल्या, आणि टेस्टला पण खूप छान लागते. मच्छी जर आपली कमी धुण्यात आली का नाही तर ती टेस्टलासुद्धा व्यवस्थित लागत नाही, असं मसाळ वास येतो त्याचा. म्हणून मच्छी जितक्या पाण्याने धुता येईल तितक्या पाण्याने धुवायची. एक 4-5 पाण्याने व्यवस्थित धुवायची आणि स्वच्छ धुवून नितळून घ्यायची. आणि नितळल्यानंतर ना आपली मच्छी, त्याला ना आपण हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून असं मुरवत ठेवायचं 1 तासभर. तर तुम्ही पाहू शकता मी मच्छीचे पीस धुवून घेतले, त्याच्यावर हळद, मीठ आणि लिंबाचा रस टाकून त्याला चांगलं मिक्स करते आणि त्याला ना 1 तासभर झाकून मुरवत ठेवते. आता हे आपलं 1 तासभर मुरतं आहे, तोपर्यंत आपल्याला दम मच्छीला जे वाटण पाहिजे ते वाटण करून घेऊया आपण. तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवते. तर इथे वाटण्यासाठी ना मी खोबरं आणि लसण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. माझ्याकडे आज अद्रक नव्हतं, तर हे खोबरं, लसण आणि अद्रक ह्याचं वाटण मिक्सरवर बारीक करून घेऊ आपण. आणि आपण 1 तास झाला आहे आपण मुरत ठेवलं होतं त्याला. आता आपण भाजी करून घेऊ. आपण वाटण काढून घेतलं, तर हे वाटण ना मला रस्सा करायचा आहे ते म्हणून मी भरपूर करून घेतलेलं आहे. तर इथे मी मीठ घेतलं आहे, आपलं घरचं काळं तिखट घेतलं आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे, परत गरम मसाला घेतला आहे आणि आपलं धने जिऱ्याची पूड घेतली आणि तरी येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. तर आता मी ना त्यातलं थोडंसं जे आपलं वाटण आहे ते तेलात टाकते. तर कढई अशी पसरट घ्यायची चांगली, त्या भरपूर तेल टाकायचं आणि हे वाटण टाकून त्याचं वाटण चांगलं परतायचं, त्याचा कच्चेपणा जाऊस तर. असं थोडासा कलर चेंज झाला की मग नंतर याच्यात आपण जे कोरडे मसाले घेतलेत का ते मसाले टाकूया. तर आपण घरी बनवलेलं आपलं काळं तिखट, कांदा लसूण मसाला, परत धने जिऱ्याची पूड, गरम मसाला आणि आपल्या भाजीला तरी यावी म्हणून बेडगी मिरची पावडर टाकूया आपण आणि चांगलं मिक्स करूया. परत मीठ टाकूया. आपण त्याला मीठ लावलेलं होतं पीसला, पण त्याचं पाणी सुटलेलं असतंय आणि ते पाण्यावाटं ते मीठ जातं, मग ते पिसलं काय एवढं राहत नाही, थोडंसंच मुरतं त्याच्यात, म्हणून वरून पण मीठ लागतं आणखी. मग मीठ टाकायचं, चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं मिक्स केल्यानंतर गॅस बारीकच राहून द्यायचा आपला, अजिबात मोठा करायचा नाही. आपण जे पीस ठेवले होते ते पीस टाकायचे आणि चांगले परतायचे. तर तुम्ही पाहू शकता पीस चांगले परतलेत. अजिबात पाणी टाकायचं नाही, आपली दम मच्छीला पाणी लागत नाही, फक्त वाफेवरच होती आपली मच्छी. तर आता त्याच्यात झाकण टाकू, झाकणावर पाणी टाकू आणि 15 मिनटाची बारीक गॅसवर त्याला चांगली वाफ देऊ. पण मधीच एकदा 5-10 मिनटं झाली की एकदा उघडून पाहायचं, कारण खाली चिटकुनी म्हणून. आणि दोन्ही काय होतं, खालच्या साईडला जे पीस आहेत ना कढईच्या तळाशी त्याला वाफ लागते आणि वरच्या साईडचे पीस आहेत का त्यांना वाफ लागत नाही, मग ते कच्चे राहतात. म्हणून ना एकदा असं कपड्याने किंवा पकडीच्या साह्याने असं त्याला हलवायचं, म्हणजे वरचे पीस खाली जावेत म्हणून असे टॉस केल्याने करायचं. आणि आणखीन झाकण टाकून आणखीन 10 मिनटं त्याला वाफ द्यायची. 15 ते 20 मिनटात आपली दम मच्छी शिजते. तर ते पाणी काही टाकायचं नाही आपण त्याच्यात, ते नंतर तुम्ही गरम पाणी रश्शाला वापरू शकता. तर मी पीस सगळे काही घेतले नव्हते, मला दम मच्छीला थोडेच पीस घेतले होते मी. त्यातले काही पीस रश्श्यासाठी, काही पीस मी मिठाचं खारं मच्छी करण्यासाठी ठेवले होते. तर मी चमच्याच्या साह्याने पाहिलं तर पीस आपले सगळे शिजले, तर मऊ झाले. तर मग मी गॅसच्या खाली कढई उतरली, तर आपली दम मच्छी तयार आहेत. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. जास्त मसाले किंवा जास्त काही आपण वापरलेलं नाही तरी खूप छान झाली.